ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून वन विभागाच्या परीक्षेतला घोटाळा समोर आणण्यात आलेला आहे। वनरक्षक पदाची शासकीय नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं जात होतं। राज्यामध्ये वनरक्षक भरती परीक्षेचा मोठा घोटाळा या अनुषंगाने समोर आलेला आहे। वनरक्षकाच्या नोकरीसाठी कोट्यवधींचा व्यवहार होत असल्याच्या संशयावरून हा सगळा तपास छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केला आणि या सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। या प्रकरणी 4 जणांच्या विरोधात संभाजीनगरमधल्या MIDC सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। या घोटाळ्याची या रॅकेटची व्याप्ती राज्यभर असल्याने पुन्हा एकदा खळबळ माजलेली आहे। आरोग्य भरती, म्हाडा, पोलीस भरती आणि आता वनरक्षक पदाच्या भरतीमध्ये सुद्धा राज्यात घोटाळा झाल्याचं उघडकीला येत आहे। मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। या महामार्गावरनं प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे, कारण MSRDCनं या द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एक लेन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भातला प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठवण्यातही आलेला आहे। हा प्रस्ताव मंजूर होताच लेनचं बांधकाम सुरू केलं जाईल। आता ही लेन वाढवताना अतिरिक्त जागेसाठी जमिनीचं संपादन देखील करावं लागणार आहे। तसंच या महामार्गावर नवे 10 बोगदे देखील होणार आहेत। MSRDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी तब्बल 5000 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या पनवेल ते कासू या भागात 84 किलोमीटर रस्त्याचं काम जोरदारपणे सुरू आहे, तर कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातल्या 42 किलोमीटरचं काम वेगवान पद्धतीने सुरू आहे। याच बाबतीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गावरच्या नागोठणे ते पनवेल टप्प्यातल्या महामार्गाची पाहणी केली आहे। 12 तास फक्त हा रस्ता 12 तासानंतर हा रहदारीसाठी लोकांसाठी ओपन केला जातो आणि आपल्याला लक्षात येत असेल की हे काम एवढं मजबूत होतं की जवळजवळ येणाऱ्या 10 ते 15 वर्ष त्या कामाला कोणत्याही प्रकारे अडचण येत नाही। त्यामुळे ही जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी आता मुंबई गोवावरती वापरायला सुरुवात केलेली आहे। आम्हाला खात्री आहे की सिंगल लेन कोणत्याही परिस्थितीमध्ये गणपतीच्या अगोदर पूर्ण करायला हवी। आता या रस्त्यावरती खड्डे बुजवण्याचं काम केलं जाणार नाही, जे काम होईल ते परमनंट काम होईल। रेल्वे स्थानकांवरील वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वे स्थानकं प्रवासी पूरक करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एकाच वेळी 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचं भूमिपूजन केलं जाणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत। यात देशभरातील 508 स्थानकांमध्ये महाराष्ट्रातल्या 44 स्थानकांचा समावेश आहे। स्थानक योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात मुंबईतील परळ, कांजूरमार्ग आणि विक्रोळी या 3 स्थानकांमध्ये सुधारणा केली जाणार आहे।